मंडळी अशा प्रकारे आपण जिममध्ये पोहोचलो आहे. आमच्या बंटीला पंचिंग करूया. तो ये मेरे दो पार्टनरशिप है, इन्हीं के कारण मैं जिम आ पा रहा हूँ और जिम कर पा रहा हूँ. अगर ये ना हो तो मेरा उस दिन का वर्कआउट होता ही नहीं है. तो इसमें बड़ी दिखा रहा हूँ, इतना क्या शर्मा रहा है, लड़की थोड़ा है तू, इधर देख. यही मेरे को रोज उठा के लेके आता है जिम. अरे गाइस इसका मट्टा कैसे आएगा इसको बताओ जरा. जाएगा भाई, उसको आने को टाइम, एक बच्चे का बाप कटता है. आने को टाइम लगा है तो जाने को भी टाइम लगेगा उसको. कितने फोन के बाद नहीं खुलता है. वैसे कुछ नहीं, कॉल तुरंत उठा लूँ तुरंत बाहर. 15 कॉल की बात नहीं, साइलेंट पे हो तो 15 कॉल जाते हैं. ये भी हमारे भाई साहब है जो बहुत दूर से आते हैं. चलो करते हैं फिर आज का वर्कआउट सेक्शन चालू. बाय. अमूल क्या करने आ रहा है. जोर से बोल, पब्लिक को सुनाई नहीं रहा है. वार्म अप क्या होता है, इसको वार्म अप बोलते हैं. सो मंडळी अशा प्रकारे मी व्यायामाला सुरुवात करत आहे. सो आज आम्ही शोल्डर्स म्हणजे आपल्या मराठी भाषेमधला खांद्याचा व्यायाम प्रकार चालू आहे. सो तुम्ही तो त्याचा हे करावा, आस्वाद घ्यावा, असंच मी एवढं बोलेल. आणि आपण भेटूया व्यायामानंतर. सो माणसाने बॅक आणि आपला शोल्डर्स म्हणजे खांदा हा मजबूत ठेवावा. सो आपला मराठी मान आहे, मॉडेल पण वाकणार नाही. सो अशा प्रकारे तुम्ही एन्जॉय करा सेक्शन. आपण भेटूया व्यायामानंतर. आपला व्यायाम कंप्लीट झालेला आहे. सो आता मी घरी जात आहे आणि आज हनुमान जयंती आहे. सो तुम्हाला सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा खूप चांगला दिवस आहे की यांनी जिम नाही लावलं त्यांनी जिम आज जॉईन करावी असं माझं म्हणणं आहे. काहीतरी ॲडमिशन घेऊन ठेवा आणि जायला स्टार्ट करा आजचा. आणि इकडे आणि आजचा मित्र बनवा की जो तुम्हाला रोज घेऊन जाईल, 10 फोन करेल पण घेऊनच जाईल. अशा मित्राला आपलं जिम पार्टनर करा. जो एक आठवड्यातून एक दिवस येतो त्याला जिम पार्टनर बनवू नका. सो हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. चिटिया कलैया ही आमची बाई, चिटिया कलैयावाली. ओ मामा आजी सगळी खेळती, आजी सगळी खेळती. मोठी आपण दोघं जाऊ मग जिमला. रुद्राला पण घेऊ आपण, तिघं जाऊ. आयदा ओ बाय. चला बाकी मला बोललो होतं ना मग अशा पार्टमध्ये. इकडे होय, एक दिवस आठवड्यातून एक दिवस जिमला येणारे मित्र ते असे असतात. श्रीकांत नाईक नावाचे, फक्त पैसे भरतात, येत काय नाही. मंडळी अशा प्रकारे मी माझा नवीन ब्लॉगिंगचा जो विषय ठरवलेला की मी स्टार्ट करेल. हा तर विषय खूप आधी ठरवलेला पण मी आजपासून स्टार्ट करत आहे हनुमान जयंतीच्या निमित्ताने. जी मी या महिन्यात जिम आधीच मी स्टार्ट केली होती पण ब्लॉगिंग ही आजपासून स्टार्ट करत आहे. माझ्याप्रमाणे जसं जमेल मी तसे व्हिडिओ अपलोड करत राहील. आणि हे खरं तर मी माझ्या याच्यासाठी करत आहे. तुम्ही पण त्याचा आस्वाद घ्यावा. तुम्हाला आवडले असेल व्हिडिओ त्याचा प्रेम, सबस्क्राईब, कमेंट काय करता येईल ते तुम्ही करा तुमच्या ह्याच्याने. आणि मी बोलतो तुम्ही पण स्टार्ट करा, कारण हेच ज्या गोष्टी आहेत या ज्या आपल्याला लास्ट चॅनलमध्ये आपल्याला बघून त्याचा आस्वाद घेता येईल. मी एवढं बोलून माझं सगळं काही संपवतो. आणि आपली हेल्थ जपा, त्याच्याबरोबर फिरत राहा आणि एन्जॉय करा लाईफ. बर्डन येऊ नका. एक कुठलीही गोष्ट येण्यासाठी आपण कॅपेबल आहोत हे दाखवून द्या दुसऱ्याला. सो त्यासाठी पहिलं शरीर जपा आणि मन, माइंड या सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक सगळ्या जोडून येतील आणि तुम्ही त्यासाठी सामोरे राहाल. तो कधीही कुठलाही डिसिजन वाईट घेऊ नका. लढत राहा. शिवरायांचं म्हणणं आहे लढत राहा. एक दिवस आपण नक्की यशस्वी होऊ.